च्या दौऱ्यावर गेलेत। महत्त्वाचं म्हणजे एखाद्या भारतीय पंतप्रधानांनी तब्बल 43 वर्षांनी नॉर्वेला भेट दिली आहे। सोमवारी 18 मेला मोदी आणि नॉर्वेचे पंतप्रधान जोनास स्टोर यांनी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करण्यासाठी एकमेकांची भेट घेतली। यावेळी दोन्ही देशांनी पत्रकारांसाठी एक जॉईंट मीडिया स्टेटमेंट रिलीज केलं। आता मोदींच्या प्रत्येक परदेशी दौऱ्यात जे घडतं तेच इथंही घडलं। नेहमीप्रमाणे पत्रकारांना मोदींना थेट प्रश्न विचारण्यासाठी कोणताही वेळ देण्यात आला नाही। द्विपक्षीय चर्चा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लगेच तिथून बाहेर पडण्यासाठी मंचावरून खाली उतरत होते। त्याचवेळी नॉर्वेच्या एका महिला पत्रकारांना मोदींना मोठ्यानं हाक मारली। हेले लिंग असं या पत्रकाराचं नाव। ती मोदींना उद्देशून म्हणाली, Prime Minister Modi, why don't you take some questions from the freest press in the world? त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही। ते हॉलमधून तसेच बाहेर निघून गेले। या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला। नंतर हेले लिंग हिनं हा व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केला आणि बघता बघता तो सगळीकडे तुफान व्हायरल झाला। लिंग हिनं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये जे लिहिलं त्याची चर्चा सगळीकडे व्हायला लागली। ती म्हणाली, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही। ते तसं करतील याची मला अपेक्षाही नव्हती। वर्ल्ड प्रेस फ्रीडम मध्ये नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत 157व्या क्रमांकावर आहे। भारत पॅलेस्टाईन, यूएई आणि क्युबा यांसारख्या देशांशी स्पर्धा करतोय, पण इथे सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं हे आमचं काम आहे। हेले लिंग हिनं सोमवारी संध्याकाळी ही पोस्ट सोशल मीडियावर टाकली, ज्यानंतर नॉर्वेसह भारतभर याची चर्चा सुरू झाली। भारतातल्या विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला। काँग्रेस पक्षानं सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केला, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, भारतातल्या मीडियानं नॉर्वेच्या पत्रकारांकडून धडा घेतला पाहिजे आणि मोदींना प्रश्न विचारले पाहिजेत। ज्या दिवशी भारताची मीडिया हे करेल त्या दिवशी मोदी सरकारचा फुगा फुटेल असं काँग्रेस पक्षानं म्हटलं। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही यावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली। राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटलं की जेव्हा लपवण्यासारखं काहीच नसतं तेव्हा घाबरण्याचं कारण काय? जेव्हा जगाला भारताचे पंतप्रधान प्रश्नांना घाबरून पळून जाताना दिसतात तेव्हा भारताच्या इमेजचं काय होतं, असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला। आता मोदींच्या नॉर्वे दौऱ्यातली ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहून नॉर्वेतल्या भारतीय दूतावासानं पत्रकार हेले लिंग हिच्या पोस्टला उत्तर दिलं। भारतीय दूतावासानं म्हटलं की ते एका पत्रकार परिषदेचं आयोजन करतायत, जिथे हेले लिंग उपस्थित राहून आपले प्रश्न विचारू शकते। यानंतर नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं भारतीय दूतावासाची प्रेस कॉन्फरन्स झाली, पण तिथे आणखी मोठा राडा झाला। पत्रकार परिषदेत भारताचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल, परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज आणि पत्रकार हेले लिंग यांच्यात तुफान बाचाबाची झाली, ज्यामुळे हे प्रकरण आणखीनच चिघळलं। आता या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं ते बघूयात। तर झालं As we strengthen our partnership, why should we trust you? Can you promise that you will try to stop the human rights violations that goes on in your country? And also, will the Prime Minister start taking critical questions from the Indian press at some point in the future? I'm wondering, as we strengthen our partnership, why should we trust you? Can you promise that you will try to stop the human rights violations that goes on in your country? And also, will the Prime Minister start taking critical questions from the Indian press at some point in the future? तेव्हा हेले लिंग हिनं म्हटलं की तिला तात्काळ ह्याचं उत्तर हवंय। यावर परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांनी उत्तर देताना म्हटलं की भारत ही अत्यंत प्राचीन संस्कृती आहे, जवळपास 5000 वर्ष जुनी संस्कृती। शून्याचा शोध आम्ही लावला, योगाचा शोध आम्ही लावला। जेव्हा सीबी जॉर्ज हे उत्तर देत होते तेव्हा हेले लिंग हिनं त्यांना मध्येच थांबवलं। ती म्हणाली, कृपया माझ्या प्रश्नाचं थेट उत्तर द्या। यावर सीबी जॉर्ज म्हणाले, ही माझी प्रेस कॉन्फरन्स आहे, तुम्ही प्रश्न विचारलाय, आता मी काय उत्तर देतो हे ऐकण्यासाठी तुम्ही थोडा धीर धरला पाहिजे। यावर हेले लिंग पुन्हा म्हणाली की तुम्ही योगा आणि तशा विषयांवर बोलण्याऐवजी माझ्या प्रश्नाचं थेट उत्तर द्या। यावर सीबी जॉर्ज यांनी पुन्हा म्हटलं, मी विश्वासाबद्दलच बोलतोय। जेव्हा सगळं जग कोविड महामारीशी झुंज देत होतं तेव्हा भारतानं जगातल्या 150 पेक्षा जास्त देशांना व्हॅक्सिन आणि औषधं पुरवली। त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आम्ही संपूर्ण जगाला मदत केली। जगानं आमच्यावर विश्वास ठेवला, यालाच तर विश्वास असं म्हणतात। यावर हेले लिंग हिनं मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबत विचारलेल्या प्रश्नाचं थेट उत्तर मिळावं असा आग्रह धरला। याला उत्तर देताना सीबी जॉर्ज यांनी म्हटलं की भारताच्या संविधानात सर्व नागरिकांना मूलभूत अधिकारांची हमी आहे। या अधिकारांचं उल्लंघन झालं
तर कायदेशीर उपाययोजनांची तरतूद आहे. भारतानं स्वातंत्र्यापासूनच महिलांना मतदानाचा अधिकार दिलाय. या उलट इतर अनेक देशांमध्ये महिलांना हा अधिकार मिळण्यासाठी अनेक दशकं वाट बघावी लागली. भारतात हे झालं कारण आमचा समानतेवर विश्वास आहे, आमचा मानवाधिकारांवर विश्वास आहे. मानवाधिकारांच्याच प्रश्नाला पुढे उत्तर देताना सीबी जॉर्ज म्हणाले की भारत समानता आणि मानवाधिकारांवर विश्वास ठेवतो. मानवाधिकारांचे सर्वोत्तम उदाहरण कोणतं? तर सरकार बदलण्याचा अधिकार, म्हणजेच मतदानाचा अधिकार. भारतात हे घडतंय आणि आम्हाला याचा अभिमान आहे, असंही जॉर्ज यांनी म्हटलं. या प्रेस कॉन्फरन्समध्ये सीबी जॉर्ज चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले, भारत हा देश किती मोठा आहे याची बाहेरच्या लोकांना अजिबातच कल्पना नाही. एकट्या दिल्लीमध्येच इंग्रजी, हिंदी आणि इतर वेगवेगळ्या भाषांमधले कमीत कमी 200 न्यूज चॅनल्स आहेत. हे पत्रकार एखाद्या एनजीओनं दिलेली अपुरी माहिती घेऊन पब्लिश केलेले रिपोर्ट वाचतात आणि मग इथे येऊन प्रश्न विचारतात. सीबी जॉर्ज हे अशा प्रकारे उत्तर देत असतानाच पत्रकार हेले लिंग त्या प्रेस कॉन्फरन्समधून बाहेर निघून गेली.